मला याय थोडा वेळ झालेला आहे. आकाशसाठी खरेदी करत होतो आम्ही त्या दुकानात. आम्हाला ते जॅकेट घ्यायला लागला, वेळ झाला तिथं. आणि इथं आल्यानंतर मग अक्षय पण म्हटलं मला टी शर्ट घ्यायचा होता. मग आणि एक टी शर्ट घेतला आणि मग आता आम्ही आलोय. आम्हाला जवळपास अर्धा तास लेट झाला असं आम्हाला वाटतंय. मग आता आम्ही निघालोय. एक तास लेट झाला एक तास लेट झालेला आहे. तर चला शुभमला पण घ्यायचा. शुभम येईल आता. ॲक्च्युली मी हा पिवळा ड्रेस आज घातलाय, म्हणजे एक नवीन माझ्याकडे स्टॉक होता शिल्लक. आज हळदी निमित्ताने तो ड्रेस घातलाय मी. ॲक्च्युली लय हायलाईट वाले तुम्हाला असं वाटत असेल. हा शुभम आहे आणि आता आपण चाललोय. काल थंडी वाजायला ते म्हणा आपण आज कारनं चाललोय. नाही पण कार घेतल्या ना आपण आज. मेहंदीचं ओके 10 मिनिटात दिवशी आला गेला. माझे कपडे घालून लागले. असं काम असते सगळं व्यवस्थित जागच्या जागी शुभमचं. आणि यंत्र तुझा जो कोण घेऊन गेला आहे त्याचं नशीबच उजाळलंय तुला खरं सांगतो. जो कोण घेऊन गेलाय की नाही, होय असं कॅमेरा एवढं पुसून ठेवते की नाही. कुठला पण कॅमेरा असले कायम पुसून ठेवलं, किती बी वेळ होऊ दे, बर्फ पडू दे नाही काय तरी पडू दे, कॅमेरा व्यवस्थितच. आणि माझ्या अंगावर पूर्ण सौरभनं उडले. सौरभनं हे अरे सौरभ उडेल. अरे इकडे हे सौरभ ह्यो न उडवलंय. नाही ह्यो थांबा ह्यो जेवायची सोय केलेली आहे वरती. फायनली जेवण करून फोटोग्राफर्स आपापल्या बॅगा घेऊन जातोय आम्ही. शुभम हळदीचं जेवण मात्र क्वालिटी असतं. सलग 4था दिवस असेल आपला हळद लग्न आहे का. उद्या लग्न. मग मजा येणार थोडा आम्हाला काम करायला. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की जे काय म्हणजे काही गडबड गोंधळ उडाला आहे जो मागे इथनं मागच्या हळदीनं असं उडलेलं इथं काय एवढं आहे ते बारकीपोर. होय प्रॉपर झालं काम पण. आणि बारकीपोरं ते जरा कुठं पाणी उधळून खेळत होते एवढंच. कारण एक ठिकाणी स्प्रिंकलर वगैरे लावतात पाण्याचं. थंडीच्या दिवसात ते काही खरं नव्हतं. खतरनाक थंडी वाजत्या. त्यामुळं आजचं काम लई भारी झालं आमचं. मजा आली आहे ना तुला. टॉपचा विषय झालेला आहे. तर चला आता घरात जाऊया. बघा उद्याचं नियोजन लावायला लागणार आमचं. ते बॉक्स काढून घेऊन चालत नाही हो, आम्हाला लावायला लागते. जॅकेट आणले नवीन, लक्षात ठेवायचे. आणि हात बांधून असं बसाय नाही. मगाशी घेऊन आलो नवीन जॅकेट करकरीत. नको म्हणे नको गाडीतनं जायला. जे चार्जिंगला लावायला आहे की नाही तेवढंच घेऊ बाहेर. चला आता वाजलेत किती माहिती आहे, 11:30. तुम्हाला झोपा 1 वाजणार. उद्या वेळानं जायचं आपल्याला. डाटा कॉपी करायला चालू आहे आता सध्या. आता बसणार आहे, कानात हेडफोन घातले. मी बसणार आहे मस्त बेकी पिक्चर बघत कांतारा. तर फायनली आता आंघोळ बिंघोळ करून तयार झाले आम्ही. बरोबर 9:55 झाले, म्हणजे 10 वाजायला आले. कारण आज मुहूर्त त्यांचा लेट नव्हता, त्यामुळे आम्ही निवांत उठलो आणि निवांत आवरले. पण अजून फोटो थोडे एडिट करायला चालू आहेत. आणि मग शुभम पण त्यांच्या दारात वाट बघत बसला आहे. त्याचं 4 फोन झाले 9:30 वाजल्यासनं. तर चला आता आवरायचं आणि लगेच निघायचं आपण. ते आता आम्ही निघतोय. आणि आकाश तुम्ही आता का उतरलाय. तर चला वेळ व्हायला नाही आम्हाला, कारण आम्हाला काय फोन घेऊन आलेला नाही. त्यांचं लग्न 2 वाजता आहे आणि सप्तपदी पण त्याच्यानंतरच आहे. ॲक्च्युली सकाळी लवकर घ्यायला पाहिजे होती, पण इट्स ओके. शेवटी पार्टीच्या मनावर असते. आणि आम्ही निघायला लागलोय. तर चला डीजेचा काहीतरी घेऊन आलेला आहे. हा गिम्बल घेतला तिने. नाश्त्यासाठी आपण इथे थांबलेला आहे आता. अक्षय पाटील मला लागली घर आहे तरी पण आपल्याला काहीतरी खायला पाहिजे. मग दिवसभर मिळणार आहे, कारण लग्नच मुहूर्त 2 वाजता आहे. त्याच्या आधी आम्हाला काहीतरी खायला लागणार. शेवटी नाश्ता पाणी चाललेला आहे. माझा नाही अक्षयचं झाला नाश्ता. अक्षय चहा प्याला. आपल्याला काही चहा आवडत नाही, कधीच पेत नाही. तर आवडे लवकरानं जायला पाहिजे. वड्याचा पाव आहे हो चातनं. फोटोग्राफर बघाय वरती चढून काम करायचं झालं आहे. तरी नशीब आम्हाला साथ दिलाय काकाने आज. मी काल जसं बोललो तुम्हाला रात्री हळदीचं, तसं लग्नाचा पण विषय असतो शुभमचा असा अगदी क्लिअर. संध्याकाळी 7 वाजायला आले आणि आम्ही आता आवडून जाणार. आणि आम्हाला काय क्लोजअप काढायला मिळालेलं नाहीत, तरी पण आम्ही त्यांचे भरपूर शूट केले. आणि आता एवढ्यावर समाधान मानायचं आम्ही पण आणि त्यांनी पण. तुम्हाला सांगतो आता संध्याकाळचं म्हणजे रात्रीचं 8:30 पावणे 9 झाल्यात. आणि म्हणजे मी सकाळी आकाशा घरातनं म्हटलं बाहेर पडायचं आणि कामं करायची आहे ते काय आहे ती. तर तिथनं मी बाहेर पडलो. मला घरात यायला बरोबर 2 वाजले, कारण 2 ते 3 ठिकाणी 4 ठिकाणी म्हणा डेटा कॉपी करायचा होता सगळा. म्हणजे वेडिंगचा जेवढा काय डेटा होता तेवढा सगळा. आणि व्हिडिओ एडिटला जे द्यायचा होता तो पण दिला.
आणि मग आता जरा ऑर्डर 2-3 दिवस आता शांत आहे. आणि मग आत्ता आले आणि मग आत्ता आंघोळ केल्या. कारण म्हणजे किती वाजता आलो मी घरात 4 वाजता तरी पोचलो. आणि म्हटलं बघूया जरा निवांत रेस्ट घेऊया, कारण झोप पण व्यवस्थित होत नव्हती. त्याच्यामुळे म्हटलं आता घेतली रेस्ट. आणि आता मस्तपैकी आंघोळ केल्या, जेवण पण झालं आहे माझं. आणि आज गावात आमच्या दत्त जयंतीनिमित्त 3 दिवसाचा सलग कार्यक्रम असते. आजचा कार्यक्रम माझं जे होस्टिंग आहे ते खतरनाक विषय आज आत्ताश्री आहे तिथं. कार्यक्रमाचा सर्वस्व आनंद घ्यायला लागला लहान बाळा. मोरांचा पिसारा केलाय म्हणून. झालेला आहे. तुमचं नाव काय? वेळेला मेंबर आहे ते सगळे धावना देता का बघा. तिथे 6 नंबर यांची नाव लिहून घ्या. आपण अनेक छोटासा गेम खेळणार आहे. 6 मार्क करा की ग्लास उचलायचं. ज्याच्या हातात ग्लास असणार आहे त्याला आम्ही छोटस बक्षीस देणार आहे. प्रत्येक कोणाच्या हातात ग्लास असणार आहे त्याला एक छोटस बक्षीस. फायनली सगळं सामान घेऊन येत आहेत मित्रमंडळी. मंडप खतरनाक मारलाय खरं. पूर्ण देवाला पहिल्यांदा मंडप बघितला असेल एवढा. इतक्या रात्रीचं मी जे तुम्हाला दाखवलं आहे तर ते म्हणजे गावात आमच्या पाण्याचं मशीन बसवलं आहे ATM. आणि त्याचं उद्या उद्घाटन आहे. त्यामुळं ते आता काम चालू आहे त्याचं. अजून काही 2 दिवसात बसवले म्हटलं. मी पण आश्चर्य करायला एवढं फास्ट काम केलं कसं बघा. ते बाऊल दिलं आहे मस्त आहे. सगळ्यांनी सेमच दिलं वाटतं. रांगोळी आवडले रे. मग त्याचं शूट घेणार होतो. दत्त जयंतीचा म्हणजे आज दिंडी सोहळा आहे. आणि आज संध्याकाळी बहुतेक मला वाटते जन्मकाळ आहे. कारण ती पत्रिका आहे, मला एक्झॅक्ट माहीत नाही, मी वाचलेलं नाही ती. तर असा विषय आहे. आणि रांगोळी तुम्हाला मग बघितला असा ती खतरनाक रांगोळी काढल्या. अख्ख्या गल्लीतनं रांगोळी काढल्या. दत्त जयंती म्हणले की एवढं सगळं असतेच. रांगोळी तर अख्ख्या गावात काढल्या. ही आमची मावशी आहे, हिला ओळखा तुम्ही सगळे. आता दिंडी सोहळा चालू होणार आहे. दिंडी चाललेली आहे आता सध्या. दत्त जयंती आज 4 तारीख आहे. आणि म्हणजे आज पहिल्यांदा गावाला आहे मला. बऱ्याच दिवसानंतर, बऱ्याच वर्षांतर 2-3 वर्षांतर गावाला आहे मला. दत्त जयंतीचा दिंडी सोहळ्यात मी भाग घेतला आहे. सोमबाग असा दिसते. पेयजल प्रकल्प आहे आणि या 2 दिवसात काम झालं ते मला रात्री बोललं तसं. आणि हेचं उद्घाटन पण आजच आहे.